Morning, children. Welcome to our TMC virtual classroom. Myself, Suchita Telavane. Today we will learn English subject, Unit First, 1.1. आज आपण इंग्लिश सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. तुम्ही आता 9वी मध्ये ॲडमिशन घेतलेले आहे. आपल्याला इंग्लिश विषयाला आजपासून सुरुवात करायची आहे. मागच्या वर्षी देखील काय झालेलं आपलं ऑनलाईन शाळा झालेली आहे. या वर्षी देखील अजून किती दिवस आपण ऑनलाईन शिकवणार आहोत हे आपल्यालाच माहिती नाही, कारण शाळेत केव्हा आपण येणार आहोत हे अजून कोणालाच माहिती नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण आपलं चालूच राहिलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला या व्हर्च्युअल क्लासरूमचा खूप फायदा होतोय, कारण मागच्या वर्षी देखील बरेचसे लेक्चर झाले होते. त्याचा फायदा मुलांना खूप झालेला आहे. आता आपण इंग्लिश सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. तर त्यामध्ये तुम्ही काय करायचे, सर्वप्रथम तुम्ही जे लेसन तुम्हाला शिकवले जातील, जे जे टीचर्स तुम्हाला लेसन शिकवणार, ते तुम्ही काय करायचे, सर्वप्रथम की लेसन ज्या वेळेला तुम्ही ऐकणार आहात त्यावेळेला तुमच्या समोर तुमचं बुक असलं पाहिजे. बुकमध्ये तुम्ही पाहायचंय, ज्या वेळेला कविता मी रीड करणार किंवा एखादं लेसन असेल, तर ज्या वेळेला रीड करते त्यावेळेला तुम्ही देखील काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी पुस्तकामध्ये लक्ष दिलं पाहिजे. कारण तुम्हाला कसे त्याचे उच्चार असले पाहिजेत ते तुम्हाला त्यावरनं लक्षात येईल. म्हणजे तुमच्या समोर पुस्तक असणं खूप गरजेचं आहे. पुस्तकामध्ये तुम्ही पाहत जा कशा पद्धतीने त्याचे उच्चार केले जातात, प्रोनाउन्सिएशन कसं आहे, काय आहे, किंवा अजून कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन याच्यामधूनच आपल्याला हे शिक्षण घ्यायचं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जर जास्तीत जास्त प्रमाणात हे पाहिलं किंवा एकदा नाही समजलं तर तुम्ही दुसऱ्यांदा पहा व्हिडिओ, तिसऱ्यांदा पहा, पण तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचे. कारण इंग्लिश विषय हा थोडासा तुम्हाला समजायला कठीण जातो आणि त्यामुळे तुम्ही परत परत ते काय करायचे, पाहायचे. बघा तुम्ही काय करत असता, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लहान असताना किंवा आता देखील जर मुलगी असेल तर ती काय करते, आई कसं काम करते, आई जेवण कसं करते, छोटे छोटे असताना तुम्ही भातुकलीचा खेळ खेळलेला आहात, किंवा आई कशा पद्धतीने ड्रेसिंग करत असते, किंवा मुलं असतील तर मुलं काय करतात, बाबांचं ड्रेसिंग, बाबा कसं काम करतात, किंवा खूप म्हणजे बाबांकडे त्यांचं लक्ष असतं. का लक्ष असतं, कारण त्यांना आपले वडील किंवा आपली आई हेच काय असतात, आपले रोल मॉडेल असतात, किंवा खूप त्यांना ते क्लोज असतं. कारण लहान असेपर्यंत किंवा मोठे असते, म्हणजे साधारण 18 वर्षाच्या होईपर्यंत आई वडील आपल्याशी खूप क्लोज असतात, किंवा त्यानंतर देखील असतातच. परंतु की आई वडिलांचं आपण काय करत असतो, अनुकरण करत असतो, की आई काय करते घरामध्ये, कशा पद्धतीने काम करते, किंवा काही वेळेला शेजाऱ्यांशी कसं वागणं असतं, किंवा आपल्या घरामध्ये जर ओल्ड एजचे किंवा आजी आजोबा असतील तर त्यांच्याशी आपले आई बाबा कसे वागतात ते देखील आपण काय करत असतो, पाहत असतो. आणि मग त्यावरनं काय होतं, की आपण देखील, ही छोटी मुलं देखील काय करत असतात, शिकत असतात, की आपले आई वडील जर त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागतात, किंवा शेजाऱ्यांशी कशा पद्धतीने वागतात, किंवा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कसं करतात, म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या गोष्टींमधून काय करत असतात, मुलं कळत नकळतपणे शिकत असतात. तुम्ही हे सगळं अनुभवत आहात, अजून देखील तुम्ही लहानच आहात. तुम्ही देखील काय करतात, घरी आपल्या आई वडील कसे वागत असतात किंवा आपल्या वडिलांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. बरं, वडील काय काय कशा पद्धतीने आपल्या लाईफमध्ये सक्सेस आहेत, किंवा ते काय काम करतायत, किंवा अधिक अजून कसं समाजामध्ये त्यांचं स्टेटस कसं आहे, या पद्धतीने तुम्ही काय करत असतात, की मी देखील वडिलांसारखंच झालं पाहिजे, माझं देखील सगळ्यांनी काय केलं पाहिजे, मान सन्मान म्हणा, किंवा ज्या काही गोष्टी आहेत जे वडिलांनी मिळवलेलं आहे त्यांना जसा समाजामध्ये रिस्पेक्ट आहे तसाच रिस्पेक्ट मला देखील मिळाला पाहिजे, किंवा मी देखील त्यांच्याच पद्धतीने काय केलं पाहिजे, करायला पाहिजे. हेच आपल्याला काय या कवितेमध्ये पाहायचंय. प्रत्येक लहान मूल आपल्या आई वडिलांचं, मोठ्यांचं किंवा शिक्षकांचं अनुकरण करत असतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतं. अर्थातच या सगळ्यांचा गुण आत्मसात करून आपल्याला काय करायचं असतं, आयुष्य घडवायचं असतं. म्हणजे आपले आई वडील असू दे, आपल्या आजूबाजूची मोठी माणसं असू दे, किंवा घरातले वडीलधारी माणसं असू दे, किंवा शिक्षक असू दे, या सगळ्यांचं तुम्ही काय करत असतात, या लहान मुलांनी त्यांचं अनुकरण करत असतात आणि त्याप्रमाणे ते काय करतात,
त्या गोष्टी, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करून आपलं आयुष्य त्यांना घडवायचं असतं किंवा मुलं घडवत असतात. अशा प्रकारची एक सुंदर कविता आपण आज शिकणार आहोत. ती म्हणजे कुठली आहे? तर वॉक अ लिटिल स्लोअर. बघा आता याच्यामध्ये पोएट इज अननोन, पोएट दिलेलं नाहीये आणि या कवितेमध्ये आपल्याला दोन कॅरेक्टर दिलेले आहेत, फादर अँड चाइल्ड. दोनच कॅरेक्टर दिलेले आहेत त्या ठिकाणी. इन दिस पोएम द पोएट हॅज डिस्क्राइब द इमेज ऑफ चाइल्ड. म्हणजे या पोएटने काय केलेलं आहे तर एका मुलाची त्यांनी काय केलेली आहे, इमेज यामध्ये तुम्हाला डिस्क्राइब केली आहे. म्हणजे ते मूल काय काय विचार करते आणि कशा पद्धतीने आपल्या वडिलांचं अनुकरण करत आहे हे आपल्याला या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. की ते मूल कशा पद्धतीने वडिलांशी बोलत आहे किंवा मूल वडिलांना आपल्या हळूहळू चालण्यास का सांगत आहे. कारण ते मूल आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काय करतंय, चालत आहे. याचाच अर्थ ते त्यांचं काय करत आहे, अनुकरण करत आहे. आणि ते मूल आपल्याला काय सांगतंय आता आपण या कवितेमधून पाहूया. फर्स्ट, आय रीड अ पोएम लाऊडली, वॉक अ लिटिल स्लोअर. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So, walk a little slower, Daddy, for you are leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. अतिशय सोपी कविता आहे. ऑथर अननोन. दिस इज अ पोएम बाय अननोन पोएट. पोएट कोण आहे आपल्याला त्याचं माहिती नाहीये. In this poem, a child is talking to its father. The importance of the father as a role model in the central idea of poem. म्हणजे या पोएमची सेंट्रल आयडिया काय आहे तर इम्पॉर्टन्स ऑफ फादर, की आपल्या आयुष्यामधलं वडिलांचं काय स्थान आहे. ॲज अ रोल मॉडेल म्हणून तो त्या वडिलांकडे पाहतोय किंवा वडिलांचं असणारं आयुष्यातलं महत्व काय आहे ही त्या कवितेची काय आहे, सेंट्रल आयडिया आहे. The importance of the father as a role model is the central idea of the poem. तुम्हाला पोएमचं ॲप्रिसिएशन मी नंतर सांगणार आहे, त्यामध्ये सेंट्रल आयडिया येते. तर थोडक्यामध्ये याचं एका वाक्यात त्यांनी त्याची सेंट्रल आयडिया सांगितलेली की इम्पॉर्टन्स ऑफ अ फादर ॲज अ रोल मॉडेल. जे वडिलांचं एक रोल मॉडेल म्हणून असलेलं आपल्या आयुष्यामधलं स्थान किती महत्वाचं आहे हे या कवितेमध्ये आपल्याला पोएटने सांगितलेले आहे. Throughout the poem, walk is used as a metaphor for the journey of life. म्हणजे या ठिकाणी वॉक हा अर्थ जर्नी ॲज अ लाईफची जर्नी, म्हणजे या ठिकाणी वॉक हा अर्थ तशा अर्थाने होत नाहीये. बघा प्रत्येक लहान मूल हे काय करत असतं, अनुकरण करत असतं. जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही घरी वडिलांचं किंवा मुलगी असेल आईचं किंवा एखादी मुलगी वडिलांचं देखील अनुकरण करत असतं. असं नाही की फक्त आईचंच अनुकरण करतं. जे वडिलांचं आपल्याला किंवा मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. त्यामुळेच आपल्याला काय होतंय, पुढची पिढी उत्तम घडावी यासाठी आपल्याला काय होतंय, मागील पिढीचं योग्य दिशादर्शन मिळणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आई वडिलांनी देखील काय असलं पाहिजे, तशाच पद्धतीचं आदर्श आपल्या मुलांसमोर ठेवायला पाहिजे. तरच पुढची पिढी देखील काय होणार आहे की चांगल्या पद्धतीने घडणार आहे. कारण त्यासाठी आज जर तुम्ही चांगले घडलात तर तुम्ही तुमचं काय करणार आहेत, तुमच्या मुलांना तुम्ही चांगलं घडवू शकणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मोठ्या माणसांनी देखील काय केलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं पुढच्या पिढीला मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांनी देखील चांगल्या प्रकारची उत्तम पिढी घडवण्यासाठी मार्गदर्शन केलं पाहिजे. सदर कवितेतील लहान बालकाने काय केलेलं आहे, वडिलांना विनंतीतून अशाच प्रकारचे किंवा अशाच अर्थाचे विचार त्याने सांगितलेले आहेत. सो लेट अस स्टार्ट द पोएम वॉक अ लिटिल स्लोअर. Walk a little slower, Daddy, said a little child so small.
आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. बघा आता या ठिकाणी आपल्याला वॉकचा अर्थ दिलेला आहे. या ठिकाणी वॉक अ लिटिल स्लोअर. आता इथे वॉक म्हणजे काय, चालणे आहे का, तर नाही. या ठिकाणी त्याचा अर्थ काय अभिप्रेत होतोय. हिअर टू कम्युनिकेट समवन्स ऍक्शन्स, थॉट्स अँड फिलिंग टू समवन सो दे ही कॅन अंडरस्टँड. की इथे वॉकचा अर्थ काय होतोय, बिहेविंग, नेचर, थॉट्स, टॉकिंग स्टाईल, फिलिंग, इमोशन्स, म्हणजे ह्या वेगवेगळ्या अर्थाने या ठिकाणी वॉकचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे. आता या ठिकाणी तो काय सांगतोय बघा, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. त्याने आपल्या डॅडीना उद्देशून काय केलेलं आहे, म्हणत आहे वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. की बाबा तुम्ही काय करा, तो विनंती करतोय की वॉक अ लिटिल स्लोअर, तुम्ही डॅडी काय करा, थोडस हळूहळू चाला. हळूहळू चाला म्हणजेच काय, कारण इथे वॉक तुम्हाला काय केलेलं आहे, टू कम्युनिकेट समवन्स ऍक्शन्स. तुम्हाला एकमेकांच्या काय करायचे, ऍक्शन्स कम्युनिकेट करायचे आहेत, किंवा त्यांचं जशा पद्धतीचं वागणं आहे, किंवा तुम्ही थॉट्स आहेत, विचार आहेत, किंवा फिलिंग्स आहेत, किंवा अजून त्यांचं समजणं, किंवा बिहेविंग, किंवा इमोशन्स, ह्या प्रत्येक गोष्टी काय करायच्या आहेत, डॅडींच्या त्याला समजून घ्यायच्या आहेत. आणि म्हणून ते चाइल्ड काय म्हणत आहे, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. अतिशय छोटा मुलगा आहे आणि तो काय करतोय, आपल्या वडिलांना विनंती करतोय की तुम्ही काय करा, थोडे सावकाश चाला. म्हणजेच काय, आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आता या ठिकाणी फॉलचा अर्थ बघा, फॉल म्हणजे पडणे, आपण असं अर्थ, पण इथे या ठिकाणी टू फॉल म्हणजे डू नॉट वॉन्ट टू बी अनसक्सेसफुल इन अचिव्हिंग समथिंग. म्हणजेच काय की बघा की आपण डू नॉट वॉन्ट टू बी अनसक्सेसफुल अचिव्हिंग समथिंग, म्हणजे तुम्हाला अनसक्सेस होण्याची इच्छा नाहीये. की ज्या वेळेला ते बालक काय करते, सांगत आहे की तुम्ही काय करा बाबा, थोडस सावकाश चाला. कारण काय होतंय, तो म्हणतोय की मी काय करतोय, आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स, की मी तुमच्या काय करत आहे, पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. म्हणजेच काय की तो त्यांच्या मागे पळतोय का, असा अर्थ इथे अभिप्रेत होत नाही. तर काय होतंय की मी देखील तुमच्या पावलावर पाऊल ठेवतोय. म्हणजेच काय की मी तुमचं अनुकरण करतोय की तुम्ही कशा पद्धतीने काय करताय, तुमचं वागणं, तुमचे इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स, किंवा तुमचं नेचर, तुमची थॉट्स, म्हणजे तुमची विचार करण्याची पद्धत कशी आहे, बाबा कशा आपले बाबा कशा पद्धतीने विचार करतात, किंवा त्यांचं सोशल स्टेटस काय, किंवा त्यांच्या फिलिंग्स काय, टॉकिंग स्टाईल काय, बोलण्याची त्यांची लकब, कशा पद्धतीने ते बोलतात, इतरांशी बोलण्याची आपली पद्धत कशी आहे, याच्यावरनं देखील आपल्याला काय होतंय की एक समाजामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला लोक आपल्याशी चांगल्या पद्धतीने वागत असतात. का वागतात, कारण आपली इतरांशी बोलण्याची स्टाईल. जर आपण खूप जर भांडखोर असेल, चिडखोर असेल, तर काय होतंय, लोक आपल्यापासून दूर जातात, किंवा आपल्याला लोक टाळतात, की बाबा नको, ह्या माणसाच्या मागे आपण लागू नये. पण तेच जर एखादी व्यक्ती जर खूप छान प्रेमाने जर सगळ्यांशी बोलत असेल, तर आजूबाजूची लोक देखील काय करतात, आपल्याला तशाच पद्धतीचं रिस्पेक्ट देत असतात, की नाही हा माणूस खरंच खूप चांगला आहे. मग तशा पद्धतीचं आपल्या वडिलांची देखील काय असली पाहिजे, वागणूक असली पाहिजे, किंवा आपले वडील देखील तसेच आहेत, आणि म्हणून आपण काय करणार आहोत, त्यांच्या पद्धतीनेच वॉक करणार आहोत. म्हणजेच काय, तर त्यांच्या पद्धतीनेच आपण अनुकरण करणार आहोत. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. की तो काय म्हणतोय की मला तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून मी काय करते, चालत आहे. मला त्यामुळे अडखळून पडण्याची अजिबात इच्छा नाही. आय डोंट वॉन्ट टू फॉल, की मला अडखळून पडण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणजेच काय, इथे या ठिकाणी आपण काय अर्थ म्हटलेला आहे की बालकाला आपल्या वडिलांप्रमाणेच आपलं जीवन जगायचंय, की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये अपयश येऊ नये अशी त्याची इच्छा आहे. की मी पडलो तर काय होणार, म्हणजे त्याचा अर्थ मला
अपयश येणार, मी कदाचित खचून जाईल असंही होऊ शकतं. पण अपयश पचवण्याची देखील आपल्यामध्ये तयारी असली पाहिजे. पण इथे त्यांनी अर्थ काय दिलेला आहे, आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल, की मला काय तुमच्याप्रमाणेच माझं जीवन देखील मला जगायचंय, कारण मी तुमचंच अनुकरण करत आहे. तुमच्याप्रमाणे मला माझं जीवन जगायचंय आणि त्यात अपयश येऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, खूप सावकाशपणे चाला, वॉक अ लिटिल स्लोअर, की तुम्ही काय करा, हळूहळू सावकाशपणे चाललात तर मी देखील काय करेल, तुमचे अनुकरण करेल किंवा तुमच्याप्रमाणेच योग्य मार्गाने आयुष्याची वाटचाल करू शकेल असं बालक त्यांना सांगतोय, की मी देखील तशाच पद्धतीने तुम्ही जसं तुमचं लाईफ हे केलेलं आहे, कारण तुम्ही माझ्यासाठी काय आहात, तर एक रोल मॉडेल आहात, आदर्श आहात. माझे बाबा एक सर्वात आदर्श व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहतोय आणि म्हणून मला काय करायचंय, तर तुमचंच काय करायचंय, अनुकरण करायचं आहे. आणि मी तुमच्याच अनुकरणाने तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी काय करतोय, चालतोय. त्यामुळे तुम्ही काय करा, सावकाशपणे चाला, की जेणेकरून मलाही काय होईल, योग्य मार्गाने आयुष्याची वाटचाल मी करू शकेल असं पोएट म्हणतोय. सेकंड स्टँजा. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see, so walk a little slower daddy, for you are leading me. Sometimes your steps are very fast. कधी कधी काय होतंय, की बाबा खूप फास्ट जात आहेत असं मला वाटते. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी बाबा खूप काय होत आहेत, तुम्ही फार वेगाने पुढे जातात. वेगाने पुढे जातात म्हणजेच काय, की धावतायत का, तर तसं नाहीये. तर तुमचं जे काही काम करण्याची पद्धत आहे किंवा जे काही तुमचं चाललेलं आहे, तर ते तुमची पावलं काय होत आहेत, खूप फास्ट जात आहेत. तुम्ही पटापट पटापट सगळं करतायत आणि त्यामुळे काय होतंय, मला तुमची पावलं काय होत आहेत, कधी कधी काय होतात, तर मला तुमची पावलं दिसेनाशी होतात. याचाच अर्थ काय होतोय, की काही वेळेला वडिलांच्या कृती ज्या असतात किंवा त्यांचं वर्तन जे असतं ते समजणं मुलाला कठीण जातं. त्यामुळे काय होतंय, की अशा वेळी त्यांना आपल्याला समजावून सांगावे, स्वतःबरोबर सांभाळून पुढे न्यावे असं तो वडिलांना सुचवतो. बघा, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. म्हणजे कधी कधी तुमची पावलं इतकी फास्ट पडतायत, की तुम्ही कधी कधी खूप पुढे फास्टली जातात. म्हणजे काही काही जी कामं करतात किंवा जे काही तुमचं कृत्य चाललेलं असतं, दिवसभराचं काम म्हणा किंवा वागण्याची बोलण्याची जे काही सर्व असेल, त्यामध्ये तुम्ही काय होतायत, कधी कधी खूप वेगाने पुढे जातात आणि त्यामुळे मला काय होतंय, कधी तुमची पावलं काय होती, दिसेनाशी देखील होतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. कधी कधी ते मला दिसेनाशी होतात, म्हणजे मला समजायला कठीण जातं, की तुम्ही एक्झॅक्टली काय करतायत हे मला समजायला कठीण जातं. आणि त्यामुळे तो काय म्हणतोय, चाइल्ड, की त्या काही वेळेला ह्या कृतींचं, वडिलांच्या ज्या कृती आहेत त्यांचं वर्तन समजणं मुलाला कठीण वाटतं, की मला कधी कधी कळतच नाही डॅडी, की तुम्ही काय करतायत एक्झॅक्टली, त्यामुळे मला ते समजत नाही. आणि मग अशा वेळी त्यांनी काय करावं, आपल्याला समजून सांगावं किंवा स्वतः बरोबर सांभाळून न्यावं असं काय होतंय, ते चाइल्ड आपल्या वडिलांना सुचवतं, की तुम्ही जेव्हा फास्ट जातायत ना, त्यावेळेला तुम्ही काय करा, मला की मला समजावून सांगा आणि स्वतः बरोबर मला काय करा, सांभाळून पुढे पुढे न्या, की जेणेकरून मी देखील काय करेल, तुमच्याच बरोबरीने किंवा तुमचं अनुकरण मी करत राहील असं ते सांगते. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see, so walk a little slower daddy, for you are leading me. की तुम्ही मला काय करा, समजावून सांगा आणि स्वतः बरोबर तुम्ही काय करा, मला देखील सांभाळून न्यावं असं काय करते, ते चाइल्ड आपल्या वडिलांना सुचवते असं पोएटनी आपल्याला सांगितलेलं आहे. थर्ड स्टँजा. Someday when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me. बघा किती त्यांनी छान सांगितलेलं याच्यामध्ये. Someday when I am all grown up,
की काय होणार आहे, काही दिवसानंतर आम्ही सगळे मोठे होणार आहोत. म्हणजे मी मोठा होणार आहे, म्हणजे याचा अर्थ सगळेच जण, सगळे जे बालक तुम्ही आहात आता 9वीला, ते सगळेच जण काही दिवसांनी, काही वर्षानंतर काय होणार आहात, मोठे होणार आहात. सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, की आम्ही सगळे जण काय होणार आहोत, मोठे होणार आहोत. आणि मोठं झाल्यानंतर काय करणार, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. Then I will have a little child who all want to follow me. But someday when I am all grown up, you are what I want to be. की बालक वडिलांना काय सांगतोय, की मोठं झाल्यानंतर मला तुमच्यासारखंच काय करायचंय, मला देखील व्हायचं आहे. कारण मी देखील कधी ना कधीतरी मोठा होणारच आहे आणि त्यामुळे मोठा झाल्यानंतर मला तुमच्यासारखंच काय करायचंय, व्हायचंय. आणि त्यावेळेला काय असणार आहे, मी ज्या वेळेला मोठा होईल त्यावेळेला देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड, मला देखील काय असणार आहे, एक लहान मूल असणार आहे. आणि मग ते देखील लहान मूल काय करेल, माझं अनुकरण करणार, ते देखील आपल्या वडिलांचं अनुकरण करणार. आणि म्हणून काय असलं पाहिजे, की मी आताच तुमच्याकडून इतकं छान प्रकारे शिकलं पाहिजे की माझं मूल देखील माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल, किंवा त्याला देखील मी त्याच्या समोर देखील मी माझा आदर्श ठेवू शकेल, की माझं मूल देखील माझ्याप्रमाणे काय करेल, विचार करेल किंवा माझ्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून तो काय सांगतोय, सम डे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. Then I will have a little child who all want to follow me. की ज्या वेळेला आम्ही मोठं होणार आहोत किंवा मला देखील तुमच्यासारखं काय व्हायचंय, मोठं व्हायचंय. आणि त्यावेळेला माझं लहान मूल देखील काय होणार आहे, त्यांच्या वडिलांचं म्हणजेच माझं अनुकरण करणार आहे. याचा अर्थ काय या ठिकाणी, की कवितेतील बालक हा काय मोठा होऊन आपल्या वडिलांप्रमाणे तो काय करतोय, बनू इच्छितोय, की मी तुमच्याप्रमाणे काय करणार आहे, बनणार आहे. मोठा होऊन मी तुमच्याच सारखा होणार आहे. आणि आपल्या भविष्यातील ज्या वेळेला माझं मूल असणार आहे त्यावेळेला माझं मूल देखील काय करेल, माझं अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल किंवा माझं अनुकरण ते मूल करेल. म्हणजे तितकं मी काय असलं पाहिजे, आदर्श बनलं पाहिजे, की जेणेकरून माझ्या मुलाने देखील माझं अनुकरण करायला पाहिजे. याची त्याला जाणीव. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, की प्रत्येक पुढची पिढी ही काय करते, मागच्या पिढीचा आदर्श समोर ठेवत असते. म्हणूनच आपण काय केलं पाहिजे, आपलं लाईफ इतक्या चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे, की आपले जे विचार आहेत, थॉट्स आहेत किंवा आपली वागण्या बोलण्याची पद्धत आहे, आपलं नेचर आहे, हे सगळं इतकं चांगलं असलं पाहिजे की आपल्या पुढच्या पिढीला देखील त्याचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे माझ्या वागण्याने किंवा माझा आदर्श माझ्या मुलांनी समोर ठेवला पाहिजे, की जेणेकरून तो चांगल्यात चांगलं बनण्याचा प्रयत्न करेल. म्हणून वडिलांचं अनुकरण तो मुलगा करत आहे. त्यानंतर लास्ट स्टँजा आहे, and I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. And I would want to lead just right. म्हणून ते बालकाला काय वाटतंय, त्या मुलाला काय वाटतंय, की त्याने योग्य मार्ग निवडला पाहिजे, की मी स्वतः काय केलं पाहिजे, I would want to lead just right and know that I was true. की मी काय केलं पाहिजे, योग्य मार्ग निवडला पाहिजे किंवा सत्याच्या वाटेवरनं मी चाललं पाहिजे. त्यासाठी तो आपल्या वडिलांना धीम्या गतीने किंवा स्लो पुढे जाण्यास सांगतो. कारण त्यांनी थर्ड स्टँजामध्ये काय सांगितलेलं आहे, मी जर योग्य मार्गाने गेलो, जर मी योग्य मार्ग निवडला तर माझी पुढची पिढी आहे, माझं येणारे जे भविष्यातील मूल आहे ते देखील काय करणार आहे, माझंच अनुकरण करणार आहे. आणि म्हणून त्या बालकाला काय वाटतंय, की त्याने योग्य मार्ग निवडला पाहिजे किंवा सत्याच्या वाटेवरनं चाललं पाहिजे. त्यासाठी तो आपल्या वडिलांना काय सांगतोय, की तुम्ही थोडंसं स्लो चाला, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण मी तुम्हाला काय करणार आहे, तुम्ही माझे काय आहात, फॉर आय मस्ट फॉलो, तुम्ही माझे दिशादर्शक आहात. कारण तुम्ही सांगितलेल्या मार्गानेच काय करणार आहे, किंवा तुम्ही ज्या मार्गाने चाललेले आहात, तुम्ही जी मला दिशा दाखवलेली आहे
त्याच दिशेने त्याच याच्याने काय करणार आहे, मी देखील जाणार आहे. आणि त्यामुळे त्या ज्या दाखवलेल्या ज्या दिशा आहेत त्या योग्य रीतीने मी समजून घेण्याचा मला प्रयत्न करतोय. की त्या जर दिशा जर मी व्यवस्थितरित्या जर समजून घेतल्या तरच मी काय करणार आहे, आपले जीवन घडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यानुसार तुम्ही जे जे पद्धतीने मला गायडन्स करणार आहे किंवा ज्या ज्या पद्धतीने तुम्ही पाऊल टाकणार आहे त्याच पावलांवर पाऊल मी टाकणार आहे. आणि त्याच्यामुळे मला काय होणार आहे की माझं त्या पद्धतीने मी जीवन घडवणार आहे. कारण पुढे काय होणार आहे, पुढे जाऊन जी येणारी पिढी आहे त्याचंच अनुकरण करणार आहे. पण मी तुमचं अनुकरण केलं याचा अर्थ पुढची पिढी जी माझं जे भविष्यामधलं मूल आहे ते देखील काय करणार आहे, त्यांचंच अनुकरण करणार आहे हे त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून तो काय करतोय, म्हणजे आजचा मी विचार करत नाही तर मी पुढच्या पिढीचा देखील त्या ठिकाणी विचार केलेला आहे की मी जर माझ्या वडिलांचं अनुकरण केलं आणि मी जर खूप चांगल्या पद्धतीने ते आत्मसात केलं, माझं लाईफ चांगल्या पद्धतीने मी जर घडवण्याचा प्रयत्न केला किंवा वडिलांनी मला योग्य ते गायडन्स केलेलं आहे, कारण आपण मागच्या पिढीकडून खूप काही गोष्टी शिकतो. मग त्या पद्धतीने जर मी माझं लाईफ जर घडवलं तर काय होईल, पुढे येणारी जी पिढी आहे त्या पिढी देखील काय होणार आहे, माझं अनुकरण करणार आहे. म्हणून ते जे चाइल्ड आहे ते काय करते की आपल्या वडिलांना सांगते, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण मी तुमच्या पाठोपाठ आहे, मी तुमचं फॉलो करणार आहे किंवा मी तुमच्या काय आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप्स, की मी तुमच्या पावलावर पाऊल टाकत आहे. म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी कवितेमध्ये काय सांगितलेले पोएटने की हे जे चाइल्ड आहे ते काय करते, तर मोठ्या माणसांचं किंवा आपल्या वडिलांचं अनुकरण करत आहे. एखाद्या ठिकाणी काय असतं कधी कधी की आपण एखाद्या शेजारची किंवा आपल्या घरामध्ये आजोबा असतात किंवा काका असतात वगैरे, अशा माणसांचं देखील काय होतंय, अनुकरण आपण करत असतो. कारण ते कशा पद्धतीने वागतात त्या सगळ्याचा इफेक्ट लहान मुलांवर होत असतो. आणि म्हणून आपण घरामध्ये वागताना काय केलं पाहिजे, चांगल्यात चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे की जेणेकरून काय होतंय की समोरचं जे आपल्या छोटं मूल असतं ते देखील काय करत आपल्याकडे पाहत असतं. काही ठिकाणी बघा तुम्ही की घरामध्ये जर आजी आजोबा असतील तर त्या ठिकाणी आजी आजोबांकडे त्याचे आई वडील जर खूप छान पैकी लक्ष देत असतील, म्हणजे त्यांची काळजी घेत असतील, त्यांचं खाणं पिणं किंवा औषध पाणी हे सगळं जर व्यवस्थित करत असतील, त्यांना जर रिस्पेक्ट देत असतील तर त्यांचं मूल देखील त्यांना त्या वयामध्ये आल्यानंतर, म्हातारे झाल्यानंतर किंवा आपलं मूल मोठं झाल्यानंतर ते मूल देखील त्यांना रिस्पेक्ट देतं. त्याच्या उलट जर आपण जर एखाद्या घरामध्ये जर अशी फॅमिली काही वेळेला आपल्याला पाहायला मिळते की ते आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांकडे अजिबातच लक्ष देत नाहीत किंवा त्यांच्याशी भांडतात, त्यांना हे करतात, म्हणजे त्यांची छळवणूक चाललेली असते. तर अशा वेळेला त्यांच्या घरातलं मूल देखील तशाच पद्धतीची काय करत असतं, अनुकरण करत असतं किंवा ते ते पाहत असतं. आणि मग मोठं झाल्यानंतर त्यांच्या देखील डोक्यामध्ये काय येतं की आपल्या आई वडिलांनी आपल्या आजी आजोबांना सांभाळलेलं नाहीये किंवा त्यांच्याकडे प्रॉपरली लक्ष दिलं नाही. मग तशाच पद्धतीचं अनुकरण त्यांच्याकडून देखील होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण जर पहिल्यांदा आदर्श असू किंवा आपण जर चांगल्या गोष्टी जर मुलांच्या समोर जर ठेवल्या किंवा आपल्या घरातलं जर वातावरण आपण जर चांगल्या पद्धतीने जर ठेवलं तर काय होतंय, पुढची पिढी आहे ती काय करणार आहे, आपलंच अनुकरण करणार आहे किंवा त्याच दिशेने जाणार आहे. म्हणूनच मुलांनो की काय करायचे की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं, मोठ्या माणसांचं अनुकरण करा. ते ज्या पद्धतीने वागतायत म्हणजे त्यांच्यातले चांगले गुण उचलण्याचा प्रयत्न करा. काही एखादं असू शकतं, काही ठिकाणी तुम्हाला काही वडिलांचे किंवा काही प्रॉब्लेम्स असू शकतात, तर ते प्रॉब्लेम्स देखील तुम्ही काय करायचे, समजावून घ्यायचे की काय अशा पद्धतीने का थोडंफार वाईट किंवा कशा पद्धतीने वागलं जातं. तर तुम्ही ते जे त्यांचे जे दुर्गुण असतील ते सोडून द्या, पण त्यांच्यातले बरेचसे चांगले गुण असतील ते चांगले गुण तुम्ही काय करा, उचलण्याचा प्रयत्न करा की आपले वडील कसे वागतायत, त्यांचे कशा पद्धतीचं स्टेटस आहे किंवा त्यांचे इमोशन्स काय, त्यांचे विचार काय आहेत, या पद्धतीने तुम्ही देखील काय करा, विचार करा. कारण तुम्हाला देखील पुढची पिढी काय करायची आहे, घडवायची आहे. त्यांना देखील तुमचं अनुकरण करण्याची इच्छा झाली पाहिजे की मी जर चांगलं असेल तर मी त्यांचं देखील अनुकरण करणार आहे, ते देखील तुमचं अनुकरण करतील. म्हणून
तुम्ही काय केलं पाहिजे की चांगल्या पद्धतीने मोठ्या माणसांकडून गायडन्स घ्या, त्यांचं अनुकरण करा. ते जे तुम्हाला योग्य दिशा दाखवतील त्या दिशेने तुम्ही काय करा, चांगलं तुमचं लाईफ घडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच तुमचं लाईफ काय होईल, सक्सेस होईल. तुम्ही कुठेही पडणार नाही. टू फॉल म्हणजे तुम्ही कुठेही पडणार नाही किंवा अनसक्सेसफुल होणार नाही आहात. आणि जरी अनसक्सेसफुल झालात तरी देखील तुम्ही काय करायचे, पुढे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करायचे. कळली कविता? अतिशय सोपी कविता आहे, छोटीशीच कविता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ती कळली असेलच. नाही जर कळलं तर पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्याचं आयडिया काय, सेंट्रल आयडिया किंवा त्याची थीम काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण त्याच्यावरचे प्रश्नोत्तर सोडूया. मग तुमच्या समोर पुस्तक असेलच. फर्स्ट क्वेश्चन आहे, रीड द पोएम अलाउड. मी फर्स्ट तुम्हाला पोएम रीड करून दाखवली आहे. तुम्ही देखील एकदा काय करा, पोएम रीड करायची आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तुमचं, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचे की तुम्हाला गाळलेल्या जागा भरायचे. आता पहिला शब्द काय तुमचं बघा, सेंटेन्स काय आहे, द डॅश डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश डॅश. काय येईल त्या ठिकाणी अर्थ, कुठले शब्द भरायचे, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर, की मूल आपल्या वडिलांशी काय करत आहे, बोलत आहे. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे, द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग. द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग फादर चाइल्ड. आता या ठिकाणी काय येणार आहे, द फादर इज लीडिंग, कारण फादर लीडिंग लॅड, अँड द चाइल्ड इज फॉलोइंग, कारण ते मूल त्यांचं फॉलो करतोय. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, सम डे द डॅश विल बिकम अ डॅश. काय येईल त्या ठिकाणी तुमचं आता, सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर. काही दिवसानंतर काय होणार आहे, ते चाइल्ड विल बिकम अ फादर बनणार आहे. त्यानंतर लास्ट आहे, द लास्ट पुस्तकामध्ये बघा, द डॅश डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स डॅश डॅश. काय येईल त्या ठिकाणी, द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल वाईल फॉलोइंग इट्स फादर. त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय सोपे फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत. तुम्हाला ज्या वेळेला परीक्षा असते, आपली पेपर असते, त्या पेपरमध्ये तुम्हाला कम्प्लीट द सेंटेन्स हा प्रश्न येतो, पोएम वरती किंवा तुमच्या पॅसेज वरती आधारित कम्प्लीट द सेंटेन्स. म्हणजे तुम्हाला काय करायचं असतं, सेंटेन्स दिलेलं असतं आणि ते कम्प्लीट करायचं असतं. पॅसेज मध्ये बघून किंवा पोएम मध्ये बघून तुम्ही ते सेंटेन्स कम्प्लीट करू शकतात किंवा ते करता येतं. त्यासाठी तुम्हाला त्याचं रीडिंग करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पॅसेज असेल किंवा पोएम असेल दोन्ही, तर तुम्ही ते पहिल्यांदा रीड करायचंय की कुठे कशा पद्धतीने दिलेलं आहे. तुमचं रीडिंग खूप छान असलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला आपण रीड करतो एखादा पॅसेज किंवा एखादं लेसन किंवा एखादी पोएम, ते रीडिंगच इतकं आपलं चांगलं असलं पाहिजे की त्या रीडिंग मधूनच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळल्या पाहिजे. इतकं आपण शांतपणे वाचलं पाहिजे आणि मन लावून वाचलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्या वाचनातूनच बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे प्रश्न आपल्याला सोडवता येतात. आता सेकंड क्वेश्चन आहे तुमचं, फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. बरं, आता तुम्हाला रायमिंग वर्ड्स हा प्रश्न परीक्षेला येतो. तुम्हाला 8वीला असेलच, पण तरी देखील मी पुन्हा एकदा सांगते, कारण आपल्याला ही पहिल्यांदाच 9वी मध्ये तुम्ही आलेला आहात आणि इंग्लिश सब्जेक्टला आपली सुरुवात आहे. आता रायमिंग वर्ड्स जे आहेत, मग तुम्हाला इथे काय सांगेल प्रश्न, फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे आपण त्याला यमक साधणारे शब्द असं मराठीतून म्हटलं जातं. तुम्हाला इथे कवितेच्या लास्ट जे वर्ड्स असतात ते तुमचे यमक साधणारे शब्द असतात. बरोबर, म्हणजे आपण त्याला थोडक्यात काय म्हणणार की जोडून येणारे शब्द.
की साधारणपणे त्यांचा उच्चार सारखा असतो. असे आपण त्या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आपल्याला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, आणि ते कसे असतात, तर तुम्हाला लाईनच्या शेवटचा शब्द, पहिल्या लाईनचा, दुसऱ्या लाईनचा, तिसऱ्या लाईनचा, चौथ्या लाईनचा, जनरली प्रत्येक स्टँजामध्ये 4 किंवा 4 किंवा 6 लाईन्स असतात. बरोबर, मोस्ट ऑफ दी 4 लाईन्स असतात. मग त्या पहिल्या लाईन आणि दुसरी लाईन याचे वर्ड्स जुळतायत का शेवटच्या शब्दाचे ते आपण पाहिजे. किंवा कधी कधी फर्स्ट लाईन, थर्ड लाईन, सेकंड लाईन, फोर्थ लाईन असे तुमचे जोडणारे शब्द असतात. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी पाहायचंय की आता बघा, या ठिकाणी पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला जर तुमच्या पुढे पुस्तक असेल तर आपण कवितेमध्ये पाहूया की डॅडी, त्यानंतर सेकंड लाईन मध्ये स्मॉल, थर्ड लाईन मध्ये फूटस्टेप्स आणि फोर्थ लाईन मध्ये फॉल. आता या ठिकाणी डॅडीला कुठला जोडून आलेला शब्द आहे का, तर कुठल्या शब्दाला आलेले आहेत राईम्स, तर सेकंड लाईन आणि फोर्थ लाईन, स्मॉल, फॉल. कळलं की कशा पद्धतीने त्याचे साधारणपणे उच्चार काय तुमचे सारखे आहेत, यमक साधलेले आहे त्यांनी, आणि म्हणून त्याला आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. तर सेकंड लाईनला तुमचं स्मॉल, फोर्थ लाईनला फॉल, स्मॉल, फॉल. तर असे तुमचे पुढच्या याच्यामधले पण स्टँजा मधले आहेत. सी, मी, बी, मी, ट्रू, यू, असे प्रत्येक सेकंड आणि फोर्थ लाईनला तुमचे रायमिंग वर्ड्स आलेले आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, द मिनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर शो दॅट दे आर रिलेटेड. आता या ठिकाणी आपल्याला बघा की पहिल्या याच्यामध्ये उदाहरण सोडून दिलेले आहे, एक्झाम्पल दिलेले आहे. डॅडी, फादर, त्याला रिलेटेड कुठलं वर्ड आहे, तर चाइल्ड. बरोबर आहे, म्हणजे फादर, चाइल्ड हे रिलेटेड वर्ड आहे. तसंच फॉलो, लीड असं देखील आहे. तर फाइंड 5 मोर पेअर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स, की तुम्हाला खाली दिलेले शब्द त्याला तुम्ही रिलेटेड वर्ड्स शोधायचे आहेत. ते मी तुम्हाला सोडून दिलेले बघा. पहिलं आहे टीचर, टीचरला रिलेटेड काय येणार तुमचं, स्टुडंट येणार. कदाचित एखादं मूल ब्लॅकबोर्ड लिहू शकेल, बेंच लिहेल किंवा स्कूल लिहेल, काही होऊ शकतं, पण जनरली टीचर, स्टुडंट असं त्या ठिकाणी अर्थ होतो. आता या ठिकाणी बघा, डॉक्टर, डॉक्टरचं रिलेशन काय येणार आहे, रिलेटेड वर्ड पेशंट. त्यानंतर गिव्ह अँड टेक म्हणजे देणं घेणं. ओनर, ओनरच्या हे काय होणार आहे, सर्वंट म्हणजे मालक आणि नोकर. कम, गो म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युली विरुद्धार्थी शब्द देखील होत आहेत. तर अशा पद्धतीचं तुमचे रिलेटेड वर्डचा हा प्रश्न आहे. तुम्ही सगळे प्रश्न काय करायचे आहेत, तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. आता दुसरा एक प्रश्न आहे, within 2 minutes write as many phrases or sentence as you can using a little. लिटिल या शब्दाचा तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये काय करायचे, वापर करायचे. तुम्हाला 10 क्वेश्चन बघा. राईट 2 minutes, राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्स ॲज यू कॅन युजिंग अ लिटिल. या ठिकाणी तुम्हाला वेब डिझाईन पण पुस्तकामध्ये दिलेले आहे. अ लिटिल लॅटर, अ लिटिल हायर, अ लिटिल टू द लेफ्ट, जस्ट अ लिटिल, वेट अ लिटिल लॉंगर. त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, याचाच आपण लिटिलचा वाक्यांमध्ये तुम्ही हे केलेलं, उपयोग केलेला आहे बा. अ लिटिल वाईल, अ नीड अ लिटिल मोर टाइम, त्या फ्रेजेसचा तुम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. त्यानंतर मूव्ह अ लिटिल फॉरवर्ड, अ लिटिल अर्लियर, यू जस्ट नीड अ लिटिल बाईट ऑफ लक, अ लिटिल ओल्ड लेडी, क्वाइट अ लिटिल मिल्क, अ लिटिल कन्फ्युजन, अ फाउंड हिम अ लिटिल स्मार्टर. असे वेगवेगळे शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आणि त्यांचा वापर करायला दिलेला आहे. आता सर्वात अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला परीक्षेला हा येतोच. 5 मार्कासाठी हा प्रश्न असतो. म्हणजे कवितेवरती जसे तुम्हाला प्रश्नोत्तर असतात, परीक्षेला तुम्हाला 2 कविता असतात. एक तुम्हाला काय असते, त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे असतात आणि एका कवितेवरती तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायला येतं. जी कविता तुम्हाला प्रश्नोत्तरासाठी दिलेली असते त्याच कवितेवरती किंवा कधी कधी वेगळ्या कवितेवरती देखील ॲप्रिसिएशन वेगळ्या कवितेवरती देखील ॲप्रिसिएशन येतं. आता तुम्हाला ॲप्रिसिएशन
लिहायचंय. तुम्हाला त्याच्यामध्ये 5 पॉइंट्स दिलेले असतात आणि 5 मार्काला हे ॲप्रिसिएशन परीक्षेला येतं आणि ते कंपल्सरी आहे. ते सोडवायचंच आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही जर थोडंसं त्याच्यावरती जर लक्ष दिलं आणि आता जर पहिल्याच वेळेला जर तुम्ही या कवितेवरती जर ते ॲप्रिसिएशन जर चांगल्या पद्धतीने सोडवलं तर पुढे तुम्हाला प्रत्येक कवितेवरती काय होईल, ॲप्रिसिएशन सोडवायला सोपं जाईल आणि परीक्षेला त्याहूनही लिहायला सोपं जाईल. आता याच्यामध्ये 5 पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला. पहिलं आहे तुमचं टायटल, सेकंड आहे पोएट, थर्ड असते थीम ऑर सेंट्रल आयडिया, अँड फोर्थ इज राईम स्कीम, अँड फिफ्थ इज फिगर्स ऑफ स्पीच. हे 5च फक्त तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे बघा, पहिला पॉइंट आहे टायटल. टायटल तर तुम्हाला काय केलेलं असतं, कविता तुम्हाला पोएम पूर्ण तुमच्या प्रश्नपत्रिकेत दिलेली असते. वर तुम्हाला कवितेच्या वर टायटल दिलेलं असतं की कुठली कविता आहे. याचा अर्थ तुम्ही काय करायला पाहिजे की ते टायटल त्या ठिकाणी तुम्ही बघून लगेच लिहू शकता. त्याला तुम्हाला हाफ मार्क्स त्या ठिकाणी आहे. आपण इथे वॉक अ लिटिल स्लोअर हे काय आहे, तुमच्या पोएमचं नाव आहे, टायटल आहे. ते त्या ठिकाणी तुम्ही लिहिलात. म्हणजे इतकं इझी आहे की तुम्हाला तिथे दिलेलंच आहे, ते फक्त तुम्हाला त्या ठिकाणी बघून लिहायचंय. त्यानंतर सेकंड आहे पॉइंट पोएट किंवा पोएटेस, म्हणजे कवी किंवा कवयित्री. काय नाव दिलेलं आहे ते तुम्हाला त्या कवितेच्या खाली दिलेलंच असतं, तेच तुम्ही लिहायचंय. आता या ठिकाणी आपल्याला पोएट सांगितलेलं नाहीये. द पोएट इज अननोन, म्हणजे माहिती नाहीये कोण आहे पोएट, ते माहिती नाही. त्याच्यामध्ये पोएट इज अननोन. त्यानंतर थर्ड आहे थीम अँड सेंट्रल आयडिया. आता कवितेची सेंट्रल आयडिया मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं. काय आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडेल इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तुम्ही अगदी जरी हे सेंटेन्स पाठ करून ठेवलं ना तरी तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क मिळतो. हे तुम्हाला 2 मार्कासाठी असतं. त्यामध्ये अजून तुम्ही आता काय दिलेलं आहे त्यांनी बघा, द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर ॲज अ रोल मॉडेल इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू ऑब्झर्व अँड imitate the life led by his or father. Hence, the child requests the father to be more considerate towards his her needs. त्याच्यामुळे वडिलांनी देखील काय केलं पाहिजे, तो वडिलांना विनंती करतो की त्यांनी देखील त्या मुलांना कन्सिडर करा, त्यांच्या गरजा किंवा त्यांच्याकडे त्यांना काय हवे ते देखील पाहायला पाहिजे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे राईम स्कीम. तुम्ही सेंट्रल आयडिया जी आहे ना ती थोडीशी काय करायची लक्षात घ्यायची आणि 2-4 सेंटेन्स त्यातले 2-3 सेंटेन्स तुम्ही पाठच करून ठेवायचे की काय प्रत्येक कवितेच्या अशा सेंट्रल आयडिया पाठ केल्या तर बाकी सगळं तुम्हाला काय तिथे सोपं जातं. म्हणजे 5च्या 5 मार्क या ठिकाणी परीक्षेला मुलांना मिळतात. त्यामुळे प्रत्येकाने या कवितेचं ॲप्रिसिएशन वहीमध्ये 5 वेळा तरी लिहून काढायचं. एक कवितेचं ॲप्रिसिएशन 5 वेळा लिहून काढायचं आणि तुम्ही तुमच्या टीचरला किंवा तुमच्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर काय करायचे पाठवायचे. द फोर्थ पॉइंट आहे राईम स्कीम. आता राईम स्कीम कशा पद्धतीने असतं तर त्या ठिकाणी मग तुम्ही आपण पहिल्यांदा हे पाहिलेलं आहे तुमचं रायमिंग वर्ड्स पाहिलेले बरोबर. रायमिंग वर्ड्स पाहिल्यानंतर आपल्याला हे राईम स्कीम सोडवणं सोपं जातं. या ठिकाणी राईम्स तुमच्या कवितेतील प्रत्येक ओळीच्या शेवटी येतात. काय असतं तुमचे ध्वनी उच्चार हे सारखे असतात. या ठिकाणी जसं मी मगाशी म्हटलं की स्मॉल, ऑल किंवा तुमचं आपण पहिलं काय स्मॉल फॉल किंवा सी, मी हे जे तुम्ही वर्ड जे पाहिलेले आहेत ते काय करायचे, तुम्ही ज्या वेळेला तुमचं प्रत्येक कडव्याला प्रत्येक लाईनला तुम्हाला नाव द्यायचं असतं राईम स्कीम. आता इथे कवितेची पहिली जी ओळ आहे वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, इथे तुम्ही काय करणार त्याला ए हे नाव द्यायचं. प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या वेळेला कडव्याची सुरुवात करणार आहात त्यावेळेला त्याला ए नाव द्यायचं. आता सेकंड काय तुमचं स्मॉल शब्द आलाय, डॅडीला स्मॉल जुळत आहे का नाही येत, राईम नाही होते, मग त्याला आपण बी नाव द्यायचं. त्यानंतर थर्ड आहे तुमचं फुटस्टेप्स. फुटस्टेप्स त्याला जुळतंय का कुठलं डॅडी स्मॉलला तर नाही, म्हणून आपण त्याला सी दिलं. आणि त्यानंतर तुमचं ऑल फॉल काय झालेलं आहे, स्मॉलला फॉल जुळते, मग आपण स्मॉलला कुठलं अक्षर दिलेलं आहे तर बी, मग याला पण आपण काय करायचंय बीज द्यायचं. म्हणजे तुमचं राईम स्कीम काय येणार ए बी सी बी. जनरली पूर्ण कवितेचं पहिल्या स्टँडर्डचं जे असतं तेच असतं.
कदाचित कधीतरी काही काही कवितांना ते चेंज होतं, पण जनरली सेम असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचं राईम स्कीम काय असणार आहे? ABCB. त्यानंतर तुमचा 5वा प्रश्न आहे फिगर्स ऑफ स्पीच. आता फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे तुम्हाला अलंकार, ते आपण पुन्हा एकदा शिकूया. त्या ठिकाणी इथे ॲलिट्रेशन अँड मेटाफर हे अलंकार या ठिकाणी वापरलेले आहेत. अलंकाराची नावं देखील तुम्ही पाठ करून ठेवू शकतात, की जनरली 1-2-4 नावं त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. बरेचसे अलंकार प्रत्येक कवितेमध्ये आलेले असतात. त्यामुळे हे जर तुम्ही काही काही सोप्या गोष्टी जर लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहिणं खूप सोपं जाईल, कारण 5 मार्काचं तुम्हाला ॲप्रिसिएशन असतं. कळलं? आता ही कविता अतिशय सोपी कविता आहे. ती तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने रीड करा आणि सगळे जे प्रश्नोत्तर आहेत ते तुम्ही काय करायचे? सोडवायचे. वहीमध्ये सोडवा आणि तुमच्या टीचरला दाखवा. ठीक आहे? ओके, थँक्यू.